नमस्कार. स्वाद अनोखामध्ये तुमचं सर्वांचे स्वागत. चैत्र महिना सुरू झाला आहे, पाडवा झाला, नवीन वर्ष सुरू झाले आहे. बरेच जणांच्या घरात चैत्र गौरीची स्थापना झाली आहे. चैत्र गौरीच्या नैवेद्याला डाळ कैरीही असतेच. तर आज स्वाद अनोखामध्ये आपण डाळ कैरी कशी बनवणार ते पाहणार आहोत. अतिशय सोपी आणि झटपट बनणारी चटपटीत डाळ कैरी. डाळ कैरीसाठी 3 ते 4 तास भिजवलेली 1 वाटी हरभरा डाळ खलबत्त्यामध्ये दरदरीत कुटून घ्यायची आहे. त्यासोबत थोडीशी ती कुटल्यानंतर तुमच्या तिखटच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासोबत मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत कुटण्याकरता. ह्याच्यात तुम्ही पाहिजे तर तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरमध्येही करू शकता बारीक, पण मिक्सरमध्ये ते एकसारखे असे कुटलं जातं, म्हणून मी दरदरीत कुटायचं आहे म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटत आहे. खलबत्त्यामध्ये कुटताना थोडी काळजी घ्यायची आहे. मध्ये मध्ये सर्व आपण एकत्र करायचं आहे ते आणि मग कुटायचं आहे. त्यासोबत मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे, तीही मी त्याच्यात कुटून घेत आहे. थोडंसं दरदरीत कुटलं म्हणजे त्याची चव खूप छान एनहान्स होते. आता मी ह्यात अर्धी वाटी खिसलेली कैरी घेतलेली आहे. खिसूनही घेऊ शकता किंवा बारीक चिरूनही घेऊ शकता. तीही ह्याच्यात घालून छानपैकी एकत्र होईपर्यंत आणि बारीक होईपर्यंत कुटून घ्यायची आहे. आता तुमच्या चवीनुसार ह्याच्यात मीठ घालून घ्या. अर्धा चमचा साखर ऑप्शनल आहे, पण एकदम असे चटपटीत चवीसाठी मी थोडी साखर घातलेली आहे. आता हे छानपैकी एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्याकरता मी थोडं कुटून घेत आहे हे. आता आपण ह्याच्यावर एक खमंग फोडणी देणार आहोत. फोडणी पात्रामध्ये मी 1 पळी तेल छानपैकी गरम करून घेतलं आहे. 1 चमचा मी त्यात जिरे मोहरी आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, अर्धा चम्मच हिंग, अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेली आहे आणि ह्याच्यावर गरम गरम फोडणीच घालून घ्यायची आहे. त्याच्यामुळे ती फोडणी खूप छान प्रकारे त्यात मिक्स होते आणि व्यवस्थितरित्या आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फोडणी त्या सगळ्या ह्याच्यात मिक्स होऊन जाईल. अशा प्रकारे आपली छान चटपटीत लागणारी अशी डाळ कैरी तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. थँक्यू फॉर युअर सपोर्ट.